नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी अमोल घाटोळे आणि आज आपण 2 जुलै म्हणजे 2 जुलै 2025च्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहे द हिंदू न्यूजमधल्या ते आपण आज पाहणार आहे। त्यातले जे महत्त्वाचे न्यूज जे आपण आज पाहणार आहे त्यातली पहिली जी न्यूज आहे ती अँटी डिफेक्शन लॉची आहे। दुसरी आपण GI टॅग त्याच्याबद्दलचं बघूया, आपण इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये बघूयात आणि डिटेलमध्ये बघूयात। त्यानंतर इंडो फ्रेंच आर्मी एक्झरसाइज ज्याला शक्ती म्हटलं जाते याचा अगोदर पण आपण कव्हर केलं होतं, पण हे महत्त्वाचे MPSCसाठी तर क्वेश्चन येऊ शकतो, कुठं झाली, कितवी होती ते। एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काल लागू केली होती ते बघूया। 6th जनरेशन म्हणजे आपण 5G वापरतो आता, 6th जनरेशन येत आहे त्याच्याबद्दलची न्यूज आहे ते आपण आता बघूयात। आणि नंतरची शेवटची जी रेल्वन ॲप जो आहे तो लॉन्च केला गेलेला आहे किंवा त्याचं उद्घाटन झालं, तर ते कोणी केलं, कशासाठी होतं, ह्या सगळ्या डिटेल जे आज आपण पाहूयात। तर पहिली जी न्यूज आहे ती आहे अँटी डिफेक्शन लॉ। आता अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय होते, तर 52वी जी घटना दुरुस्ती होती त्याच्या अंतर्गत 1985 जे आहे त्याद्वारे 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल जे आहे तो ॲड केला गेला होता संविधानामध्ये। तो कशासाठी होता, तर दलबदल विरोधी हा कायदा आहे हा आणण्यात आला होता। म्हणजे सिंपल गोष्ट जर विचार केला तर अँटी डिफेक्शन लॉ आपण त्याला म्हणू शकतो। आता हा जो अँटी डिफेक्शन लॉज आहे याचा अर्थ काय होतो, एक सिंपलमध्ये विचार केला तर एखादा जर व्यक्ती असेल तो एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जर जात असेल, एका पार्टीतून त्यांनी सदस्यत्व होतं तिथून तो निवडून आला आणि त्यांनी दुसरी पार्टी जर जॉईन केली तर त्याच्या विरुद्ध हा होता। 1985च्या दरम्यान हे झालं होतं, आयाराम गयाराम म्हणून म्हणत होते, तर त्याच्या विरुद्ध हा कायदा आणला होता। त्याच्याबद्दल जे न्यूज आहे 10th शेड्यूल इथं काय काय महत्त्वाचं आहे, तर 52nd म्हणजे 52वी घटना दुरुस्ती हा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे। काय न्यूजमध्ये होतं तर अँटी डिफेक्शन लॉ पिव्हटल हेल्प सेफगार्ड डेमोक्रेसी इन हिमाचल प्रदेश असं म्हटलं गेलं आहे आणि म्हणून ते न्यूजमध्ये इम्पॉर्टंट होतं। त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर 52वी घटना दुरुस्ती हा सर्वात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे अँटी डिफेक्शन लॉसाठी। केव्हा आली होती, 1985मध्ये आणि 52व्या घटना दुरुस्ती जेव्हा झाली त्यानुसार 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल ॲड केला गेला होता कॉन्स्टिट्यूशनमध्ये। हे कशासाठी होतं, तर राजकीय दलबदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट होता। आणि त्याच्यामुळे काय आलं होतं की भरपूर गोष्टी चेंजेस झाल्या। आता पण बघितलं तर काही आहे, तर आता त्याबद्दल आपण बघूयात की याची मुख्य तरतुदी काय होत्या आणि कशासाठी होत्या। तर हा कायदा जो आहे राजकीय दलबदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लागू करण्यात आला होता, हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे। 10व्या अनुसूची जर विचार केला, 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूलच्या मुख्य तरतुदीचा विचार केला त्याच्यात पहिली महत्त्वाची पॉईंट जो आहे तो अपात्रतेची कारणे। मग आता अपात्रतेची कारणे काय, तर मग याच्यात जर विचार केला तर पक्षातून स्वेच्छेने राजीनामा, जर एखादा व्यक्ती जर असेल, जर एखाद्या राजकीय पक्ष किंवा एखाद्या सदस्याने स्वेच्छेने जर त्याने राजकीय पक्षाचे सदस्यत्व जर सोडले तर त्याच्यावर जे आहे अँटी डिफेक्शन लागू शकते, पहिला महत्त्वाचा। दुसरी गोष्ट काय, पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान करणे म्हणजे व्हीप असतात, व्हीप सांगत असतात, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा असतो, एक सदस्य असतो, तो म्हणजे लीडर आपण म्हणू शकतो। तो लीडर काय करतो की त्यांच्या मेंबर्सनी कुठल्या पार्टीला वोट करायचा, पार्टीला म्हणजे की त्या पार्टीने लेट्स टेक एक्झाम्पल NCP आहे किंवा BJP आहे किंवा काँग्रेस आहे, तिथला जो व्हीप आहे तो सांगतो की तुमचे जे मेंबर्स आहेत काँग्रेस पार्टीचे मेंबर्स आहेत त्यांनी एखादा जर बिल आलेलं असेल लोकसभेत, राज्यसभेत किंवा ह्याच्यात, तर तिथं काय वोट करायचं किंवा नाही करायचं त्याच्याबद्दल बोललं जातं, त्यांना सांगितलं जातं। मग इथं काय की पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान किंवा गैरहजर राहणे म्हणजे त्यांनी सांगितलं त्याच्या विरोधात जर एखाद्याने मतदान केलं तर त्याच्या विरोधात जे अँटी डिफेक्शन लागू शकतो। पण याचे काही अपवाद पण आहेत, ते अपवाद काय की 15 दिवसात पक्षाने माफ केल्यास त्यांच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन लागू शकत नाही, म्हणजे काय हे सगळं व्हीपवर असते, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे। दुसरं काय की मनोनीत सदस्य म्हणजे इथं काय की इथं जर विचार केला की इफ अ मेंबर वोट्स ऑर अब्स्टेन फ्रॉम वोटिंग कॉन्ट्री टू पार्टी व्हिप्स नॉमिनेटेड मेंबर्स आहे। आता नॉमिनेटेड मेंबर्स जर एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट केलेलं असेल राज्यसभेच्या सीटवर एखाद्या पार्टीने आणि त्यांनी जर 6 महिन्याच्या आत जर एखादी पॉलिटिकल पार्टी जर जॉईन केली तर त्याच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन लागत नाही, पण 6 महिन्यानंतर जर एखादी पार्टी जॉईन करतो तर त्याच्यावर अँटी डिफेक्शन लागू शकते, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। ओके, त्यानंतर जर विचार केला की अपक्ष सदस्य जर असेल, तो निवडून आला, अपक्ष सदस्याने एखादी पॉलिटिकल म्हणजे अपक्ष म्हणून तो उमेदवार निवडून आला, त्यांनी इलेक्शन लढलं, तो निवडून आला आणि त्यानंतर जर त्यांनी एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली तर त्याच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन म्हणजे दलबदलीय कायदा जो आहे तो लागू शकतो,
हा महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. याचे अपवाद पण आहेत, म्हणजे दलबदलाला परवानगी पण आहे. याच्यात कसं आहे की जर एखाद्या पक्षाचे विलिनीकरण झालेले असेल, विलिनीकरण म्हणजे काय, पक्षाचे 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलिनीकरण झालेले असेल किंवा त्यांनी दुसरी पार्टी जर हे केली असेल, म्हणजे आपण विचार करू शकतो की महाराष्ट्र असं झालेलं होतं ना. ओके, तर एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन हे होते. ओके, तर मूळ तरतूद यात काय होते की 1/3 सदस्य म्हणजे 91व्या घटनादुरुस्तीने याच्यात बदल केला होता. 91वी घटनादुरुस्ती केव्हा झाली हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, तो आहे 2003 मध्ये. ओके, आणि याच्यात काय दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय की पीठासीन अधिकारी, मग ते काय आपण तिथं थोडंसं बघून घेऊयात, म्हणजे थोडंसं आणखी डिटेलमध्ये तुम्हाला समजू शकते की जसं की एक्सेप्शन्स काय की जर 2/3 मेंबर जे आहे ते एखाद्या दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झालेले असतील तर. ओके, 2/3 सदस्यांचे त्यांनी जर एखादी दुसरी पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जॉईन केलेली असेल तर, किंवा याच्यात दुसरं काय ओरिजिनल प्रोव्हिजन रिक्वायर्ड 1/3 मेंबर लागत होते. चेंज 91st अमेंडमेंट ॲक्टनुसार ते चेंज झाले. आधी 1/3 लागत होते, ते चेंज करून 2/3 करण्यात आलेले आहे. त्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणजे काय की इथं काय प्रेसिडिंग ऑफिसर्स कोण आहे, तर इथं काय स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर जे आहे यांच्याकडे ही पॉवर आहे, लोकसभेत असेल किंवा विधानसभेत असेल. चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन इन केस ऑफ राज्यसभा किंवा विधान परिषदमध्ये हे काय करू शकतात, कॅन रिझाईन फ्रॉम पार्टी आफ्टर इलेक्शन टू द पोस्ट. म्हणजे इथं काय थोडंसं एक्सेप्शन्स आहेत की एखादा व्यक्ती जर स्पीकर बनलेला असेल, ओके, डेप्युटी स्पीकर असेल किंवा जसं आपण बघितलं चेअरमॅन झाला असेल राज्यसभेचा, तर तो पार्टीचं जे ज्या पार्टीतून निवडून आलेला असेल किंवा त्या पार्टीचं असेल तो तिथं रेझिग्नेशन देऊ शकतो. हे काही त्याचे एक्सेप्शन्स आहेत. हे 2 एक्सेप्शन्स आपण बघितले. याच्यासाठी काही इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहेत. मग हे इम्पॉर्टंट अमेंडमेंट कुठले कुठले आहेत, तर पहिला महत्त्वाचा जर विचार केला तर 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे 51व्या घटना दुरुस्ती कायदा हा 2003 मध्ये आणला गेला होता. आणि याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इथं काय केलं आहे की स्प्लिट प्रोव्हिजन रिमूव्ह, म्हणजे आधी काय होतं की पहिले 1/3 सदस्य फूट करू शकत होते, आधी 1/3 मेंबर जे आहे ते स्प्लिट होऊ शकत होते. आता ते चेंजेस काय केलं की त्याच्यात 2/3 करण्यात आलं. नाव रिक्वायर्ड 2/3 मेंबर्स, म्हणजे 66 मेंबर्स जे आहेत ते जर स्प्लिट झाले तरच हा कायदा येऊ शकतो. हा महत्त्वाचा कायदा 91व्या घटनादुरुस्तीनंतर चेंज करण्यात आला. साईज रेस्ट्रिक्शन्स आहेत की टोटल मिनिस्टर्स जे आहेत ते 15% जास्त नसावे, 91व्या घटनादुरुस्तीने केल्या. म्हणजे काय की लेट्स टेक एक्झाम्पल की एखादी पार्टी जी आहे त्यांची मेजॉरिटी आलेली, आता सगळ्यांना मिनिस्टर बनू शकत नाही, मग मिनिस्टर किती बनतील, काउन्सिल ऑफ मिनिस्टर किती असू शकतात, टोटल लोकसभेत 545 सीट्स लेट्स टेक एक्झाम्पल, त्याच्या 15% जे आहेत तेच फक्त मिनिस्टर बनू शकतात. हे 91व्या घटनादुरुस्तीने हे आणलेलं आहे. तसंच डिस्क्वालिफाईड मेंबर्स कॅनॉट बी अपॉइंटेड ॲज अ मिनिस्टर्स, म्हणजे एखादा व्यक्ती जर डिस्क्वालिफाईड झालेला असा ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, तो व्यक्ती जो आहे तो पुन्हा तिथं काय होऊ शकतं, मिनिस्टर होऊ शकत नाही. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्यानंतर जर विचार केला आपण तर आणखी काय महत्त्वाचं आहे जिथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर 1985 1992 हे मी असं का दिलं आणि त्यानंतर काय चेंजेस झालेले आहेत तर ते पाहूया. कारण की किहोतो हुलाहान केस होती 1992, त्यानंतर जे चेंजेस झाले आहेत आणि याच्यावर क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे. तर इथं जर तुम्ही विचार केला तर पहिलं काय की मूळ 1985-92च्या दरम्यान काय होतं, म्हणजे जेव्हा हा अँटी डिफेक्शन लॉ आणला तेव्हा सगळा निर्णय अधिकारी निर्णय कोणाकडे होता, तर अध्यक्ष किंवा सभापती म्हणजे स्पीकर किंवा चेअरमॅन यांच्याकडे होता. स्पीकर इन केस ऑफ लोकसभा आणि चेअरमॅन इन केस ऑफ राज्यसभा, ओके, यांच्याकडे सगळं होतं आणि राजकीय विचारांचा प्रभाव होऊ शकत होता. म्हणजे काय होतं की स्पीकर एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा असेल, त्याच पॉलिटिकल पार्टीचा असेल तर त्या चेंजेस पण होऊ शकतात. ओके, म्हणजे थोडीशी ढवळाढवळ होऊ शकत होती, ते ट्रान्सपरन्सी नव्हती. पण 1992चा जो किहोतो हुलाहान ही जी केस होती, हुलाहान विरुद्ध झॅच्युलू 1992ची केस, यानंतर याच्यात चेंजेस झाले. याच्यात काय झाले की याच्यात स्पीकर जे आहे प्रिसाइडिंग ऑफिसर्स, ओके, किंवा चेअरमॅन क्वासी ज्युडिशियल रोल दिला. म्हणजे काय आलं की अर्धन्यायिक भूमिका आहे आणि पुराव्यावर आधारित निर्णय घ्यावेत. आधी कसं होतं डिरेक्टली स्पीकरच निर्णय घेऊ शकत होता, आता या चेंजेस केले, पुरावे असतील त्यानुसार हे चेंजेस केले जातील असा त्यांचा निर्णय घेण्यात आला. याच्यात महत्त्वाची हे कुठली आहे तर किहोतो हुलाहान विरुद्ध ज्याची ल्यू 1992 जी ही केस आहे महत्त्वाची आहे, फक्त लक्षात ठेवा नाव काय होतं. ओके, त्याच्यानुसार काय केलं, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ द 10th शेड्यूल अपहेल्ड करण्यात गेलं आणि ज्युडिशियल रिव्ह्यू आणला गेला. म्हणजे जर एखाद्या स्पीकरने निर्णय दिला असेल तो चुकीचा आहे किंवा नाही आहे याच्या स्पीकरला पॉवर देण्यात आलेली होती ज्युडिशियल रिव्ह्यूनुसार अंडर कलम 13, म्हणजे आर्टिकल 13नुसार हे देण्यात आलेलं होतं. हा पॉईंट महत्त्वाचा होता. ओके, त्यानंतरचा जो न्यूज आहे
ती जी आय टॅग रिलेटेड आहे. मग आता आपण हे बघूया की जी आय टॅग म्हणजे काय हे समजणं थोडंसं गरजेचं आहे. जी आय टॅग जर समजलं त्याच्याबद्दलचे काय भूमिका आहेत काय ते आपण सगळं समजून घेऊया. न्यूज काय होती, कॅन अ जी आय टॅग प्रिव्हेंट कल्चरल मिसॲप्रोप्रिएशन. ही न्यूज जी होती ती करंट अफेअरमध्ये होती, द हिंदूच्या पेपरमध्ये हे आहे. तर त्याच्याबद्दल आपण बघूया की जी आय टॅग म्हणजे नेमकं काय होतं. ओके, आणि त्यानुसार मग बाकीच्या गोष्टी करूया. म्हणजे याला जी आय टॅग म्हणजे काय, तर भौगोलिक संकेत आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. याच्यात काय होतं की प्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल जी आय टॅग म्हणजे काय. म्हणजे समजा तुमच्या गावात एक खास उत्पादन होते, म्हणजे कोल्हापूरची चप्पल आपण म्हणू शकतो किंवा नागपूरचे संत्री आपण म्हणू शकतो. ओके, हे उत्पादन खास आहे. कारण काय आहे की हे विशिष्ट ठिकाणाहून येते आणि स्थानिक कौशल्य, परंपरा आणि नैसर्गिक संसाधनांमुळे ते बनते. आणि जी आय टॅग म्हणजे एक लेबल आहे आणि हा बिल्ला आहे. कशासाठी, जो सांगतो की हे उत्पादन या ठिकाणाहून आहे आणि खास पद्धतीने बनवलेले आहे. ओके, आणि जी आय टॅग हे कायदेशीर लेबल आहे, हे महत्त्वाचे, जे विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी जोडलेल्या उत्पादनांचे खरेपण किंवा गुणवत्ता जपते. उदाहरण जर आपण विचार केला तर जसं मी तुम्हाला नागपूरची संत्री सांगितली, त्यानंतर कोल्हापुरी चप्पल सांगितली. भारतात जर विचार केला तर दार्जिलिंगचा चहा आहे ना, याला जी आय टॅग आहे कारण त्याचा खास स्वाद दार्जिलिंगच्या माती किंवा तिथलं हवामान आणि शेतकऱ्यांच्या कौशल्यामुळे येते. आणि टॅगशिवाय कोणतीही बनावट दार्जिलिंग चहा जो आहे तो विकू शकत नाही किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, म्हणून त्याला जी आय टॅग दिला जातो. ओके, मग आता जी आय टॅगची गरज का आहे हे पण थोडंसं समजणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण ह्या बाकीच्या गोष्टी पाहूयात. ओके, मग जी आय टॅगची काय गरज आहे, तर आता तुम्ही विचार करू शकता की संरक्षणाची गरज का आहे. जी आय टॅगला संरक्षणाची गरज काय, जर दुसऱ्या ठिकाणाहून कोणी कोल्हापुरी चपला नावाने बनावट चपला जर विकायला लागले तर मूळ कोल्हापुराच्या कारागिरांचे काय, त्यांचं नुकसान होऊ शकते ना, आणि त्यांचा पैसा, सांस्कृतिक वारसा धोक्यात येईल. याला सांस्कृतिक गैरवापर जे आहे म्हणू शकतो किंवा म्हणतात. ओके, इथं जे आहे की प्रिव्हेंट कल्चरल मिसॲप्रोप्रिएशन. मग सांस्कृतिक गैरवापर कसा होऊ शकतो, जेव्हा दुसऱ्या संस्कृतीतील व्यक्ती परवानगी किंवा समज किंवा मान्यतेशिवाय त्या संस्कृतीची उत्पादने, चिन्हे किंवा आपण म्हणू शकतो की परंपरा वापरते, विशेषतः स्वतःच्या नफ्यासाठी. तेव्हा याला सांस्कृतिक गैरवापर जे आपण असं म्हणू शकतो. उदाहरण जर विचार केला तर बनारसच्या बाहेरच्या कारखान्यात बनवलेल्या बनावटी बनारसी साड्या विकणे. हे बनारसच्या जे विणकरी आहेत, जे बनवतात तिथं, ओके, कारागीर जे आहेत, आणि त्यांच्या कलेचा जो आहे हा अपमान आहे. ओके, म्हणून हे समजणं गरजेचं आहे. जी आय टॅग जे आहे ते स्थानिक समुदायाची ओळख, तिथली वारसा, आर्थिक हक्क हे जपतात आणि उत्पादनाचे नाव हे खरे ठेवतात. ओके, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं समजणं गरजेचं आहे. त्यानंतर जर विचार केला तर जी आयसाठी कायदेशीर यंत्रणा आहे का आणि ती कशी आहे ते आपण पाहूया. आता इथं जर विचार केला तर भौगोलिक संकेत म्हणजे काय, कायदेशीर चौकट जर विचार केला, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण विचार केला तर इथं जे आहे पॅरिस कन्व्हेन्शन 1883चा आहे, ट्रिप्स करार आहे 1995चा आणि लिस्बन करार आहे 1958चा. भारतात जर विचार केला तर याच्यासाठी भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999चा आहे. जी आय नियम आहेत 2002चे. तसंच नियंत्रण जनरल ऑफ पेटंट्स प्रशासकीय प्राधिकरण सुद्धा इथं आहे. तर ह्या पॉईंट्स आहेत जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं काय सांस्कृतिक गैरवापर म्हणजे काय ते आपण बघितलं. आता कायदेशीर संरक्षण कसं, आता कायदेशीर संरक्षण जर विचार केला तर इथं काय की आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात खास उत्पादनांचे संरक्षण महत्त्वाचे आहे आणि यासाठी 3 मुख्य जे आहे करार आहेत. ते कुठले कुठले होते, पॅरिस कन्व्हेन्शन मी तुम्हाला एक सांगितलं. म्हणजे इथं काय होतं की हा 1883मध्ये झाला होता. देशांनी विशिष्ट ठिकाणच्या खास उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी आणि बनावट रोखण्यासाठी हा करार करण्यात आला होता. दुसरा करार जो होता तो ट्रिप्स करार होता 1995चा. तुम्ही जर विचार केला तर हा ट्रिप्स करार 1995चा. याच्यात काय झालं होतं की भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅग आणि सांस्कृतिक गैरवापर जे आहे ते हे करणं गरजेचं होतं, थांबवणं गरजेचं होतं. ओके, मग याच्यासाठी काय केलं आहे, ट्रिप्स करार जो आहे जागतिक व्यापार संघटना WTOचा जो भाग आहे आणि यामुळे देशांना जे आहे जी आय उत्पादनांचे संरक्षण करणारे कायदे बनवणे ते बंधनकारक आहेत. जसे की फक्त फ्रान्समधील शॅम्पेनला शॅम्पेन म्हणता येईल, पण हा पण महत्त्वाचा आहे. तिसरं महत्त्वाची आहे लिस्बन करार जो आहे तो आहे 1958चा.
लिस्बन करार काय तर GI नावाचे जागतिक नोंदणी करणे किंवा संरक्षण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जो आहे लिस्बन करार हा होता. आता हे तिन्ही करार जे तुमच्या फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पॅरिस कन्व्हेन्शन 1883, ट्रिप्स करार आणि लिस्बन करार. मेन्स आन्सर रायटिंगसाठी पण तुम्हाला हे महत्त्वाचे आहे. आता इथं काय की हे करार देशांना एकमेकांना खास उत्पादनांचा आदर करण्यास आणि गैरवापर रोखण्यास भाग पडतात. हे तिन्ही करार त्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके, त्यानंतर जर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर ह्या तीन गोष्टी आपण आता बघूयात ना. भौगोलिक संकेत काय, GI नियम काय, नियंत्रण जनरल ऑफ पेटंट्स काय. तर राष्ट्रीय स्तरावर जर विचार केला, भारतात जर विचार केला तर भारत जो पहिलं जे आहे की भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा, हा जो कायदा 1999 मध्ये आला होता आणि GI नियम 2002चा आहे, कायदेशीर चौकट प्रदान करतात. म्हणजे नेमकं काय करतो हा, स्थानिक उत्पादनांना GI म्हणून उत्पादन नोंदवण्याची परवानगी जी आहे ती देते. उदाहरण जर विचार केला आपण तर तुम्हाला नागपूरची संत्री सांगितली, त्यानंतर कोल्हापूरचे चपला सांगितल्यात, तसंच मैसूरचं रेशीम आहे, अल्फॉन्सो आंबा आहे. ओके, आणि हे कोण व्यवस्थापित करतं तर याच्यासाठी एक संस्था आहे ज्याला कंट्रोल जनरल ऑफ पेटंट्स असं म्हटलं जाते आणि डिझाईन्स. ओके, ही आहे. ओके, आणि ट्रेडमार्क्स पण याला दिले जाते, त्याला ट्रेडमार्क GI नोंदणीचे नियंत्रण करते. याची प्रक्रिया काय तर स्थानिक उत्पादन जे ते अर्ज करतात, त्यानंतर उत्पादनांचे वैशिष्ट्य भौगोलिक आणि पारंपरिक सिद्ध आहेत का किंवा सिद्ध करतात की भौगोलिक आणि पारंपरिक याच्यानुसार ते व्यवस्थित झालेले आहेत का. ओके, तिथूनच करण्यात गेले हे चेक केल्या जाते. विशेष हक्क त्यांना दिला जातो GI टॅगचा. ओके, त्यानंतर ह्या गोष्टी केल्या जातात. ओके, हा महत्त्वाचे पॉईंट्स इथं थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं काय की GI टॅग सांस्कृतिक गैरवापर कसे रोखतात हा पॉईंट इथं होता. ओके, तर त्याच्यावर थोडंसं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात की हे कसे रोखतात. ओके, सांस्कृतिक गैरवापर हा कसा रोखला जातो. तर इथं महत्त्वाचं काय की GI टॅग आणि सांस्कृतिक गैरवापर यांचा संबंध समजून घेणं पहिले गरजेचं आहे, त्यानंतर आपण या बाकीच्या गोष्टी समजूया. तर इथं काय की समजा कोणी पुण्याच्या बाहेर म्हणजे सुजाता मस्तानी आहे, तसंच पुणे मस्तानी जे आहे प्रसिद्ध पेय बनवून विकले, जे पुण्यात किंवा पुण्याच्या मूळ रेसिपी जी आहे सुजाता मस्तानी आपण जर विचार केला याच्याशी संबंधित नाही आहे. ओके, मग इथं काय की हे पुण्याच्या विक्रेत्यांना अन्यायकारक आहे, कारण की हे त्यांचं प्रोडक्ट आहे ना, त्यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि ग्राहकांनी ची पण इथं फसवणूक होऊ शकते. ओके, सुजाता मस्तानीचा टॅग आहे असं आपण विचार करू शकतो. मग GI टॅग 3 प्रकारचे असतात किंवा ते 3 प्रकारे रोखल्या पण जाऊ शकतात. ते काय आपण बघूयात. तर कायदेशीर संरक्षण एक असते, म्हणजे काय की कायदेशीर संरक्षण म्हणजे काय, प्राधिकृत व्यापार करताना विशेष हक्क दिला जातो. मग इथं काय होतं की फक्त नोंदणीकृत उत्पादन GI नाव वापरू शकतात, जे नोंदणी झालेली आहे तेच. जर कोणी दुसरे नाव वापरले बनावट, जसं आपण उदाहरण घेतलं की बनारसी साड्या, तर यांच्यावर जे आहे ना खटला किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो. ओके, उदाहरण पुन्हा काय तर फक्त बनारसचे विणकर जे आहेत GI टॅग अंतर्गत बनारसी साड्या विकू शकतात. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पारंपरिक ज्ञान संरक्षण आहे. पारंपरिक ज्ञान संरक्षण म्हणजे काय तर पारंपरिक पद्धतीने नोंदवणे, कशा प्रकारे ते बनवतात. ओके, ते हे करणं गरजेचं आहे, कशी ते साडी बनवली जाते. ओके, म्हणजे इथं काय केलं आहे तर महत्त्वाचं तर GI टॅग पारंपरिक पद्धतीचे जे नोंद करतात आणि जपतात. एक्झाम्पल काय, मधुबनी चित्रकलेची पद्धत आहे ना. ओके, यामुळे बाहेरील लोकांना या पद्धतीचा गैरवापर करण्यापासून रोखले जाते. ओके, उदाहरण कांचीपुरम रेशम जे आहे किंवा रेशमाच्या GI टॅगमुळे यांच्या विणकाम तंत्राचे जे आहे संरक्षण होते. ओके, समुदायाला आर्थिक फायदा पण याच्यामुळे होऊ शकतात. ओके, तर मग हे आर्थिक फायदे काय, मूळ निर्माणकर्त्यांना नुकसान भरपाई मिळते. ओके, निर्मात्यांना योग्य नफा मिळवून देतात, तसेच ते मोठ्या कंपन्यांना स्वस्त बनावट उत्पादने बाजारात आणण्यापासून रोखतात, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला ज्या हानी पोहोचू शकते ती थांबल्या जाऊ शकते. ओके, उदाहरण पुन्हा सांगितलं की बासमती तांदळाचं उदाहरण आपण घेऊ शकतो ना. GI टॅग जो आहे बासमती तांदळाला GI टॅग भारत आणि पाकिस्तानातील विशिष्ट भागातील जर आपण विचार केला शेतकऱ्यांना समर्थन येतो, ते स्वतः ते बनवू शकतात असं. ओके, मग इथं काय GI टॅग हा कायदेशीर आणि आर्थिक संरक्षण प्रदान करतात, स्थानिक समुदायांना बाहेरील गैरवापरापासून वाचवतात. ओके, तर हे महत्त्वाचे पॉईंट्स इथं तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत GI टॅगसाठी. नंतरचा जो क्वेश्चन किंवा टॉपिक जो आहे तो आहे इंडो फ्रेंच आर्मी एक्झरसाइज शक्ती 2025. क्वेश्चन डायरेक्टली प्रिलिम्समध्ये अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो
तर एक्झरसाईजचं नेम काय आहे, नाव काय आहे, तर ते आहे शक्ती. 8वी एडिशन ही आहे. केव्हापासून केव्हापर्यंत झाली होती? जून 18 ते 1 जुलै 2025 पर्यंत. हे आधी पण मी हे कवर केलेलं होतं. कुठं झालं होतं तर हे आहे कॅम्प लार्झॅक. कुठं होतं तर हे ला कॅव्हलरी इथं आहे, सदर्न फ्रान्स म्हणजे दक्षिण फ्रान्समध्ये आहे. कोणी होस्ट केलं होतं तर 13th फ्रेंच फॉरेन लिगन डेमी ब्रिगेड. याचा ऑब्जेक्टिव्ह का होता? बहुक्षेत्रीय ऑपरेशनसाठी संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे, विशेषतः उपपारंपरिक युद्ध, दहशतवाद विरोधी कारवाया आणि आधुनिक युद्धक्षेत्र सज्जता यावर लक्ष केंद्रित करणे. आता हा जर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला ना तुम्ही, तर क्वेश्चन कुठे विचारला जाऊ शकतात की इंडिया आणि फ्रान्स दरम्यान जी एक्झरसाईज होते त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे शक्ती. मित्रशक्ती हा क्वेश्चन जो 2024मध्ये UPSCने विचारला होता, हा इंडिया आणि श्रीलंकाच्या दरम्यान आहे. आणि शक्ती हा इंडिया आणि फ्रान्सच्या दरम्यान आहे. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची जी स्कीम आहे ती आहे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. ओके, इथं महत्त्वाचे काय काय पॉईंट आहेत ते सध्या आधी समजून घ्या की हे स्कीम काय ते पण आपण समजून घ्या. ELI योजना काय ते पण समजून घेऊया. सर्वात आधी याचा फॅक्च्युअल डेटा तो थोडासा समजून घेऊयात की लॉन्च केव्हा झाली, अप्रूव्ड बाय द युनियन कॅबिनेट केव्हा झाली, 1 जुलै 2025 अंडर PM नरेंद्र मोदी. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा तर प्रमोट जॉब क्रिएशन. ओके, रोजगार निर्मिती करणे, रोजगार क्षमता वाढवणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये विशेषतः उत्पादन क्षेत्रात सामाजिक सुरक्षा वाढवणे. पण ते कसं केलं जाते ते थोडंसं समजून घेऊया. म्हणजे ही जे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे हे आधी समजणं गरजेचं आहे. ELI योजना काय आहे तर इथं जर विचार केला तुम्ही की इट्स अ एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम आहे. ही भारत सरकारची एक योजना आहे जी 1 जुलै 2025 रोजी जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. याचा मुख्य उद्देश काय की नोकऱ्या निर्माण करणे. म्हणजे काय की पुढील 2 वर्षात म्हणजे 1 ऑगस्ट 2025 ते अराऊंड 31 जुलैपर्यंत आपण म्हणू शकतो 3.5 कोटी अधिक नोकऱ्या तयार करायच्या. ओके, 3.5 कोटी अधिक नोकऱ्या ज्या ते तयार करायच्या आहे. बघा इथं 2 वर्षात ह्या तयार करायच्या. ओके, मग आता इथं काय की नवीन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. जे लोक पहिल्यांदा नोकरी करतात म्हणजे तुम्ही जर जॉईन केलेलं आहे, सपोज तुमचा पहिला दिवस आहे, तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला 15,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. त्यांना आर्थिक मदत देणे. ओके, कंपन्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे काय, ज्या कंपन्या नवीन कर्मचारी घेतील किंवा ते त्यांना जॉब देतील त्यांना आर्थिक सवलत दिली जाईल. ओके, सामाजिक सुरक्षा वाढवणे म्हणजे कर्मचारी भविष्य निधी जे EPFO सारख्या योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देणे. मग आज एक सिंपल एक तुम्हाला सांगू शकतो मी म्हणजे काय की ही योजना म्हणजे काय, सरकारचे एक मोठे पाऊल आहे ज्यामुळे बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, कंपन्यांना नवीन कर्मचारी घेण्यात प्रोत्साहन मिळेल आणि कामगारांना आर्थिक स्थिरतासुद्धा मिळेल. ओके, मग ती कशी मिळेल, तर इथं काय योजनेचे मूळ जे आहे ते घटक काय ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे काय ELI जे आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे याचे 2 मुख्य भाग आहेत. ते कुठले आहेत ते आता आपण समजून घेऊया. कालावधी इथं हा कालावधी जे आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत. ओके, मग याचे मुख्य उद्दिष्ट कोणता, याचे योजनेचे 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. ओके, 2 मुख्य भाग आहेत. मग याच्यात काय की प्रथम कर्मचारी म्हणजे कोण होतात की फर्स्ट टाईम एम्प्लॉय ज्यांनी पहिल्यांदाच जॉईन केलं आहे. मग जे लोक पहिल्यांदाच नोकरी करत आहेत आणि कर्मचारी भविष्य निधी संघटनात म्हणजे EPFO नोंदणीकृत आहे त्यांना सरकार 15,000 रुपयापर्यंत म्हणजे एका महिन्याचा पगार प्रोत्साहन राशी दिल्या जाईल, एक्स्ट्रा दिल्या जाईल. ओके, मग हा कसे मिळेल, ही रक्कम जी आहे ही थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट बँक खात्यात जे आहे ते ट्रान्सफर केले जातील. ओके, आणि हे 2 हप्त्यांमध्ये मिळेल. म्हणजे पहिला हप्ता जो आहे तो जर विचार केला आपण तर 6 महिन्याचा आहे. ओके, 1 महिन्याचा पगार आपल्या इथं मिळेल. मग इथं पहिला हप्ता जर 6 महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल. आणि वित्तीय साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर म्हणजे 1 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला मिळेल. आणि ही रक्कम जी आहे ते ज्यांचा पगार 1 लाखापर्यंत आहे त्यांनाच मिळेल. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, ज्यांचा पगार 1 लाखाच्या कमी आहे त्यांना हा मिळेल. हा पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उद्देश काय की नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी सुरू करताना आर्थिक आधार देणे आणि त्यांना बचत करण्यासाठी सवय लावणे. ओके, म्हणजे काही रक्कम ते काय करू शकतात बचत खात्यात लॉक होईल जी नंतर काढता येईल.
ओके. आणि दुसरा जर भाग 2 जर आपण विचार केला की पार्ट बी एम्प्लॉयर्स, नियोक्ते ज्याचे नियोक्ते करतील त्यांच्यासाठी काय बेनिफिट आहे, तर एम्प्लॉयर्स जे आहे, ज्या कंपन्या नवीन कर्मचारी घेतील त्यांना सरकार प्रति कर्मचारी दरमहा 3,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन देईल. पण इथं अटी आहेत. लहान कंपन्या जिथं 50पेक्षा कमी कर्मचारी असतील, ओके, असल्याने कंपन्यांसाठी किमान 2 अतिरिक्त कर्मचारी घेणं गरजेचं आहे. ओके, नवीन कर्मचारी घ्यावेत. मोठ्या कंपन्या जर असतील, म्हणजे इथं 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी किमान 5 अतिरिक्त कर्मचारी घेणे आवश्यक आहे. आणि 2 वर्षासाठी प्रोत्साहन उत्पादन क्षेत्रातील 3रे किंवा 4थे वर्ष विस्तारित केलं जाईल. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. किमान 6 महिने काम करणारे असावेत. कालावधी सांगितला सर्वसाधारणपणे 2 वर्षासाठी प्रोत्साहन दिले जाईल. उत्पादन क्षेत्रातील म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र जर विचार केला तर कंपन्यांचे 3rd किंवा 4th वर्ष प्रोत्साहन पर्यंत मिळेल, म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या वर्षापर्यंत पण हे त्यांना दिलं जाईल. मग याचा मेन उद्देश काय की जे एम्प्लॉयर्स त्यांना काय बेनिफिट आहे किंवा त्यांच्यासाठी काय हे केलं गेलं, उद्दिष्ट काय, कंपन्यांना जास्तीत जास्त नोकरी निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे, हा त्याचा मेन उद्देश आहे. ओके, सोप्या शब्दात जर आपण विचार केला म्हणजे काय की इथं काय की सरकार म्हणते जर तुम्ही म्हणजे कंपनी असाल तर नवीन लोकांना कामगार म्हणून घ्या, कामावर घ्या, तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. ओके, आणि जर तुम्ही कर्मचारी असाल, ओके, पहिल्यांदा जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, तर तुम्ही किंवा तर आम्ही तुम्हालाही पैसे देऊ, म्हणजे सरकार पहिल्यांदा जो जॉब करतो त्यांना पण पैसा देईल. ओके, योजनेचा मुख्य फोकस काय आहे, तर मूळ हेतू जर याचा विचार केला ना तर याचा मेन उत्पादन क्षेत्र जे आहे, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, योजनेचा विशेष जोर उत्पादन क्षेत्रावर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर आहे. कारण यामुळे जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण होऊ शकतात आणि सर्वात जास्त MSME सेक्टरमध्ये जॉब एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सर्वात जास्त आहे. त्याच्यासाठी जी आहे ही जे आहे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. MSME सेक्टर जसं मी सांगितलं, छोट्या छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांना मजबूत करणे हा याचा मेन फोकस आहे. सामाजिक सुरक्षा जी आहे ते वाढवणे हा त्यांचा मेन फोकस आहे, ते तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच आत्मनिर्भर भारत ही योजना जी आहे ती भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठ्या योजनांसाठी भाग आहे, आपण असं म्हणू शकतो. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे 6G म्हणजे 6th जनरेशन. आता 6th जनरेशन म्हणजे काय ते समजून घेणं पण गरजेचं आहे. आतापर्यंत काय आलं की आपण आता 5G वापरतो. 4G आणि 5G मधला तुम्हाला डिफरन्स माहितीच असेल की याच्यात डिफरन्सेस आहेत. ओके, मग ते क्वालिटीमधला डिफरन्स आहे. आता कसं आहे, तुम्ही रेल्वेने प्रवास जरी करत असाल तर तुमचं नेट इझिली तुम्ही यूज करू शकता. ओके, मग हा महत्त्वाचा आहे. मग याच्यात काय काय उद्देश आहेत, काय काय आपण आता समजून घेऊ. न्यूजमध्ये काय होते समजणं गरजेचं आहे. तिथे सर्वात महत्त्वाचं काय, इंडिया शूड लीड इनोव्हेशन अराउंड 6G, एम फॉर 10% ऑफ द ग्लोबल 6G पेटंट. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे न्यूजमध्ये काय होतं हे समजणं गरजेचं आहे. आता आपण समजून घेऊया की 6G म्हणजे काय. ओके, त्याचा फायदा काय आहे. ओके, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया का प्रोत्साहित करत आहे. ओके, हे सगळं गोष्ट आपण इथं समजून घेऊया. तर पहिले काय की 6G म्हणजे 6th जनरेशन हे होते. आता ही जी आहे ते कम्पेअर टू 5G जे राहणार आहे ही खूप जास्त ॲडव्हान्स राहणार आहे. ओके, मग आता ॲडव्हान्स राहणार म्हणजे काय, प्रत्येक बाबतीत हे ॲडव्हान्स बऱ्या प्रमाणात हे राहणार आहे. ओके, नंतर काय की जे अतिवेगवान इंटरनेट जे आहे ते खूप वेगवान राहील. एक कमी विलंब आणि प्रगत अनुप्रयोग प्रदान करते. म्हणजे काय की वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. 5G नंतरची नेक्स्ट जनरेशन ही आहे. ओके, नंतर काय एम ॲट प्रोव्हाइडिंग अल्ट्रा फास्ट इंटरनेटची जी ही आहे ती खूप फास्ट राहणार आहे इथं. ओके, इंटरनेट स्पीड जी आहे ती खूप जास्त राहणार, पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, दुसरा जर विचार केला आपण इथं काय आहे तर लो लेटन्सी म्हणजे जो मधातला जो पिरियड असतो तो खूप कमी राहणार आहे. लेटन्सी पिरियड म्हणतो आपण, डाउनलोडिंग आणि अपलोडिंग म्हणू शकतो. आणि ॲडव्हान्स ॲप्लिकेशन सिस्टीम याच्यात राहू शकते. याचे फायदे पण भरपूर आहेत. मग हे फायदे काय ते पण आपल्याला समजणं गरजेचे आहे. ते कुठले कुठले ते समजून घेऊयात. एक्सपेक्टेड डिप्लॉयमेंट केव्हा रोलआउट होईल, तर रोलआउट केव्हा होईल तर 2030 पासून हे रोलआउट होणार आहे. ओके, मग याचा जर विचार केला आपण तर कुठं कुठं काम येईल आणि काय काय होईल. तर जर आपण विचार केला तर डेटा स्पीड जे आहे ते किती वाढणार, तर 1 टेराबाईटपर्यंत, 1 टेराबीट पर सेकंद. म्हणजे एका सेकंदात तुम्ही 125 GB जे आहे ते तुम्ही याची स्पीड राहणार आहे. 5Gपेक्षा हे 100 टाइम्स जास्त राहणार आहे. ओके, हा सर्वात महत्त्वाचा आहे. आता पुन्हा थोडंसं समजून घेऊया की वायरलेस तंत्रज्ञान म्हणजे काय आणि 6G त्यात कसं बसते हे थोडंसं समजणं गरजेचं आहे.
वायरलेस तंत्रज्ञान म्हणजे काय होते की एक तंत्र आहे ज्यामुळे आपण इंटरनेट झाला, फोन कॉल झाले किंवा डेटा वापरल्याशिवाय म्हणजे काय रेडिओ लहरीद्वारे एखादी गोष्ट दुसरीकडे पाठवू शकतो. उदाहरण जर झालं त्याच्यात जनरेशन्स होते, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशन, सिक्स जनरेशन. याचा 2030मध्ये सिक्स जनरेशन येतात. प्रत्येक 10 वर्ष कमी करत जा तुम्ही. म्हणजे 2020-21मध्ये फिफ्थ जनरेशन आलं होतं. ओके, 2010मध्ये फोर्थ जनरेशन आलं होतं, 2000मध्ये थर्ड जनरेशन आलं होतं. तर असं तुम्ही ते 10 वर्षाचा कालावधी म्हणून अंदाजे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, मग 6G काय आहे तर हे जर विचार केला 6G हे त्याच्या पुढचे पाऊल आहे. म्हणजे 5Gपेक्षा जास्त ॲडव्हान्स झाले आणि प्रत्येक नवीन पिढी जनरेशन जे आहे मागील पिढीपेक्षा वेगवान असू शकते, कमी विलंब लागेल, म्हणजे लेटन्सी पिरियड जो आहे याचा कमी असेल आणि जास्तीत जास्त डिव्हायसेस जे आहे ते हाताळण्यासाठी हे यूज होऊ शकतो. 6G म्हणजे जर 5G नंतरचे तंत्रज्ञान आहे जे इंटरनेटला वेगवान किंवा विश्वासार्हता जे खूप वाढवेल. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 6G म्हणजे काय, पुन्हा जर थोडंसं याच्यात विचार केला तर अति वेगवान इंटरनेट जे तुमच्या मोबाईल, संगणक किंवा स्मार्टफोन उपकरणांना जे आहे अत्यंत जलद गतीने किंवा जवळपास तात्काळ जोडेल. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, तर हा लक्षात ठेवा. लॅटन्सी पिरियड याचा खूप कमी असेल. ओके, मग याचा उपयोग कुठं होतो त्याचा उपयोग जर विचार केला तर ते पण समजणं गरजेचं आहे की इथं जी याची स्पीड जशी सांगितली मी तुम्हाला की 6Gचा डेटा वेग 1 टेराबाईटपर्यंत पर सेकंड यूज केला म्हणजे 125 GB पर सेकंड असू शकतो. ओके, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं महत्त्वाचं काय की इथं कुठं यूज होऊ शकतं तर व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी इथं यूज होऊ शकतं. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट खूप मोठी करून चेक करणे. म्हणजे कुठं आहे तर एखाद्या तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल, ओके, हेल्थ डिपार्टमेंटसाठी, तर तिथं डॉक्टरांसाठी हे खूप महत्त्वाचं होऊ शकतं. ओके, एखादी गोष्ट मोठी करून ते खूप व्यवस्थितपणे पाहण्यासाठी याचा यूज होऊ शकतो. ओके, हा पहिला महत्त्वाचा पॉईंट. दुसरं व्हर्च्युअल रियालिटीसाठी पण होऊ शकतं. ऑटोनॉमस इथं जे आहे स्वयंचलित वाहने आणि स्मार्ट सिटीजसाठी पण हा याचा उपयोग होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा पॉईंट जर विचार केला तर. ओके, तिसरा जर विचार केला आपण तर रिमोट आरोग्य सेवा किंवा मेटावर्स एकीकरणासाठी हा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे इथं सिम्पल एक आणखी उदाहरण जर सांगितलं तर तुम्ही ऑनलाईन गेम खेळताय आणि तुमचा क्लिक तात्काळ दुसऱ्या बाजूला पोहोचतो, मग तो कितीही लांब असला तरी. मग हे 6G थ्रू हे पॉसिबल आहे. किंवा डॉक्टर रिमोट शस्त्रक्रिया करू शकतात आणि करताना रोबोटला जे आहे तात्काळ सूचना देऊ शकतात, लगेच ते होऊ शकेल. मग हे रिमोट आरोग्य सेवेसाठी पण उपयोगी होऊ शकतो. फ्रिक्वेन्सी बँड म्हणजे काय, 6G टेराबाईट आहे ते तुम्हाला सांगितलं की टेराबाईट जे आहे लहरी हे वापरते ज्या खूप जास्त वारंवारतेच्या म्हणजे फ्रिक्वेन्सी असतात. ओके, त्यानंतर जर विचार केला तर भारताची 6Gची विजन काय, तर भारत 6G विजन काय आहे ते आपण थोडंसं पाहूया. इंडियाने काय इनिशिएटिव्ह केले आहे की टू लीड द ग्लोबल 6G इनोव्हेशन टार्गेटिंग 10% ऑफ द ग्लोबल 6G पेटंट 2030पर्यंत आपण घेणार आहे, त्याच्यासाठी हे आहे. ओके, तर इथं काय दुसरा जर विचार केला तर गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह काय तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द 5G लॅब्स अँड ओपन सोर्स प्लॅटफॉर्म टू ड्राईव्ह R&D. ओके, हा पहिला महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा जर विचार केला इथं तर जागतिक 6G मानके ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार इथं मिळू शकतो. डिजिटल दरी कमी करण्यासाठी परवडणारी उपकरणे जी आहे यांना मिळू शकते. आता याचा उपयोग जर आपण थोडासा जर विचार केल्यानंतर कुठं कुठं होऊ शकतो. लेट्स टेक एक्झाम्पल की तुम्ही घरात बसून व्हर्च्युअल गॉगल घालून जर आपण एखाद्या ठिकाणी फिरताय असं वाटेल, किंवा तुमच्या शहरात म्हणजे पुण्यातला जर विचार केला तर ट्रॅफिक सिग्नल्स आपोआप ट्रॅफिक नियंत्रित करतील. मग इथं 6Gचा यूज होऊ शकतो. ओके, आणि भारताची 6G मधील भूमिकाचा विचार जर केला तर फर्स्ट आपण जर विचार केला याच्याबद्दलचा तर भारताला 6G मधून काय मिळवायचे आहे आणि ते कसे साध्य होईल तर त्याच्यासाठी भारताने काय केले, भारताने 2030पर्यंत जागतिक 6G पेटंट जे आहेत त्यात 10% हिस्सा हवा आहे. म्हणजेच भारताला 6G तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर राहायचे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग यासाठी सरकारी उपाय काय तर संशोधन आणि विकास. म्हणजे काय भारताने काय केलं 5G लॅब जसं मी सांगितली तर की 5G लॅब जे आहेत ते ओपन सोर्स करण्याचा प्रयत्न करतील, व्यासपीठाची स्थापना करणार. 5G लॅब्स आणि ओपन सोर्स व्यासपीठाची स्थापना करत आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे शास्त्रज्ञ आणि कंपन्या 6G तंत्रज्ञानावर काम करू शकतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य पण इथं मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्यासाठी.
ओके, तर हा महत्त्वाचे पॉईंट होते. आणि स्पेक्ट्रम अलोकेशन जे आहे की गव्हर्नमेंट काय प्लॅन करते की 6G उपग्रह वायफाय विस्तारासाठी 6 GHz स्पेक्ट्रम जे आहे नियम जारी करण्याची योजना राखत आहे. जागतिक स्थान जर विचार केला तर भारत 6G पेटंट फायलिंगमध्ये पहिल्या 6 देशांमध्ये 1 मिलियन आर्थिक प्रभावाची शक्यता म्हणजे त्यांना मिळू शकते. हे तर पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत थोडेफार की 6G म्हणजे काय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरची जी न्यूज आहे ती रिलेटेड टू द रेल1 ॲप आहे ती लॉन्च केल्या का नाही आणि तारीख किती होती तर 1 जुलै 2025. सॉरी, ओके, तर रेल1 ॲप जो आहे तो केव्हा लॉन्च करण्यात आला तर हा लॉन्च केला होता 1 जुलै 2025 रोजी म्हणजे काल. कोणी केला तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. कोणी विकसित केला तर CRIS म्हणजे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम यांनी हा विकसित केला. आणि याचे उद्देश काय तर सर्व भारतीय रेल्वे प्रवासी सेवांना एका वापरकर्त्यासाठी सोप्या मंचावर एकत्रित करणं म्हणजे एकच सिंगल यूज प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळेल ज्याच्यावर तुम्ही सगळं हे यूज करू शकाल इझिली. याचा मुख्य उद्देश काय की सर्व इन वन सेवा म्हणजे काय ऑल इन वन सेवा इथं तुम्हाला मिळतील. मग तुम्ही रिझर्वेशन करण्यापासून तुम्हाला फूड ऑर्डर करण्यापर्यंत तुमची रेल्वेचं स्टेटस काय आहे, तुम्ही जर त्याचं बुकिंग केलेलं असेल, कुठल्या शहरात आहे आणि किती वेळ लागेल तुम प्लॅटफॉर्मवर यायला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तिथं दिल्या जातील. फाईल कंप्लेंट करायची असेल तर तिथे तुम्ही ते करू शकतात. आणि डिजी लॉकरसोबत हे काय केलं गेलेलं आहे इंटिग्रेट केलं. त्यामुळे बुकिंग डॉक्युमेंट सिक्युअर राहतील तुमचे. तुम्ही जे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करता म्हणजे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल ॲक्सेस आयडेंटिफिकेशनसाठी. आणि याच्यात AI पॉवर्ड चॅटबोट पण याच्यात दिलेला आहे ज्यामुळे तुम्हाला रिअल टाईम असिस्टंट पण मिळेल तिकीट काढण्यासाठी, ट्रेन स्टेटस बघण्यासाठी आणि अदर जर तुमच्या क्वेरीज असतील तर. R व्हॅलेट आहे ज्याच्यामुळे काय होईल की सिमलेस ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला यूज केलं. म्हणजे आता काय होते की तुम्हाला जर करायचं असेल तर बँकेची डिटेल्स टाका लागते, तिथं ते करण्याची गरज पडणार नाही म्हणजे इझिली होईल. ॲक्सेसिबल पण इथं राहील. दिव्यांगजन म्हणजे की इन्क्लुझिव्ह फीचर फॉर दिव्यांगजन स्टुडंट आणि पेशंटसाठी पण याच्यासाठी सुलभता इथं होऊ शकते. तर ह्या ज्या होत्या त्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज होत्या. ओके, तर यात काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, आणि आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.